हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। आणि आजचा होता गुरुवार आणि आपल्या स्वामी भक्तांसाठी आवडता वार म्हणजेच गुरुवारी आपण स्वामींच्या जेवढी होईल आपल्याला तेवढे आपण त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो आणि मी देखील मला जशी जमेल तर तशी सेवा मी करण्याचा प्रयत्न करत असतो। त्याचबरोबर मी जॉबला देखील आहे तर जॉबसोबतच स्वामी सेवा देखील करतो आणि या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला ते व्हिडिओज पाहायला मिळतील। जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। तर आज होता गुरुवार आणि स्वामी समर्थांचे मला पारायण देखील करायचे होते। जसं की तुम्हाला मी मागे सांगितलं की मला स्वामींचं एक पारायण करायचं आहे, म्हणजेच मी स्वामींकडे काहीतरी मागितलं होतं आणि स्वामींनी ते मला दिलं, तर त्यामुळे मला ते पारायण करायचं होतं। म्हणजे मी तसं कबूल केलं होतं की मी एक पारायण करणार आहे। तर आज होता गुरुवार तर त्यामुळे मग मी पारायण करण्याचं ठरवलं। तर सर्वात सुरुवातीला आपल्याला अगोदरच जे काही साहित्य लागतं तर सर्व मी ते गोळा करून घेत असतो, म्हणजेच जेणेकरून एकदा आपण पूजा करायला बसलो की सतत आपल्याला जागेवरून उठता कामा नये। तर मी सकाळी 6 वाजताच म्हणजेच लवकरच उठलो होतो, जेणेकरून जी काही सर्व कामं आहेत तर ती वेळेवर होतील। आणि त्याचबरोबर मला 10 वाजता ऑफिसला देखील जावं लागतं, त्यामुळे जी काही कामं असतात म्हणजेच स्वामी सेवेची तर ते मी अगोदरच करून घेतो। म्हणजे 9:30 वाजेपर्यंत सर्व जी कामं असतात तर ती मी आटपून घेतो आणि त्यानंतर मग पुन्हा मला ऑफिसला जावं लागतं। त्याचबरोबर स्वयंपाक देखील मला म्हणजे स्वतः हाताने करावा लागतो, त्यामुळे जी काही मॅनेजमेंट असते तर ते मी अगोदरच करून ठेवतो। म्हणजेच अगोदरच्या दिवशी जे काही मला पूजेला साहित्य लागतं तर ते मी काढून ठेवतो, नाहीतर सकाळी लवकर उठलं तर सर्व जी कामं आहेत तर ती लवकर होऊन जातात। त्यामुळे सर्वात पहिल्यांदा मी फुलं आणून घेतो, कारण जी फुलं आहेत तर ती म्हणजेच जेव्हा आपण देवांना अर्पण करतो तर आपली पूजा देखील दिसायला खूप छान दिसते। आणि मला देखील फुलं म्हणजे जेव्हा मी आणतो आणि देवांना वाहतो तर तेव्हा ती वाहण्यासाठी देखील म्हणजेच प्रसन्न होते जेव्हा आपण देवांना फुलं वाहतो। त्यामुळे सर्वात पहिलं काम म्हणजे मी जी काही फुलं लागतात पूजेसाठी तर ती मी सर्व घेऊन येतो आणि त्यानंतर मग जे काही पूजेला साहित्य लागतं तर ते मी काढत असतो। म्हणजेच जे आता पूजेला साहित्य लागणार होतं म्हणजेच पारायणाची मांडणी करायची होती तर त्यासाठी जे साहित्य लागणार होतं तर ते सर्वात पहिल्यांदा मी काढून घेतलं। जे काही तांब्या पितळीची भांडी होती तर तिथं सर्व मी क्लीन करून घेतली, कारण कोणतीही पूजा असली तर जी काही पितळीची तांब्याची भांडी आहेत माझ्याकडे तर सर्व मी ती क्लीन करून घेतो आणि त्यानंतरच मी स्वामी सेवेला सुरुवात करतो। तर सर्वात पहिल्यांदा जी काही पितळीची तांब्याची भांडी होती तर जी मला पूजेला लागणार होती तर ती मी काढून घेतली आणि त्यानंतर जी ॲक्लिन पावडर आहे तर तिनं ती मी स्वच्छ सर्व करून घेतली आणि त्यानंतर मग स्वामी सेवेला मी सुरुवात केली। त्याचबरोबर आज गुरुवार देखील होता, त्यामुळे जी देवघराची साफसफाई होती तर ती देखील मला करायची होती। आणि जे वस्त्र मी मागच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केले की मी म्हणजेच 6 कलरचे वस्त्र आणले होते देवघरामध्ये आरथरण्यासाठी, त्यामुळे तोच देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता। तर जे देवांचे वस्त्र होते तर ते मी आता हाच कलर ठेवत आहे, फक्त सर्व क्लीन करायचे होते त्यामुळे सर्व मी ते काढून घेतलं होतं। आणि त्यानंतर ओल्या कपड्याने म्हणजे जी खालची फरशी होती तर ती मी क्लीन करून घेतली आणि त्यानंतर त्याच्यावरती पुन्हा मी जे लाल वस्त्र होतं तर ते मी अंथरून घेतलं। आणि पायऱ्या करण्यासाठी मी अशा प्रकारे जे डबे असतात म्हणजे जे कार्डबोर्ड असतात ते आपण म्हणजे डबे फेकून देतो तर त्याचाच यूज करून मी इथे पायऱ्यांस म्हणजेच बनवलेल्या आहेत, कारण मला म्हणजेच आता मी 2 वर्ष इथं आहे त्यामुळे स्वामी सेवा मला करायला आवडते। त्यामुळे अशा प्रकारचं छोटंसं देवघर मी तयार करून घेतलं म्हणजेच माझ्या स्वामी सेवा करण्यासाठी। आणि जेव्हा माझ्या मी गावाकडे जाईल तर तेव्हा देखील तिथलचे देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत राहील। तर जी मंगल कलश होता तर ते देखील मला म्हणजे त्याला पानं चेंज करायची होती तर ती देखील मी चेंज केली। तर सर्वात पहिल्यांदा जी वस्त्र होती तर ती मी पहिल्यांदा क्लीन करून घेतली आणि त्यानंतर जो दिवा होता अखंड दिवा तर तो मी आज लावला होता, कारण पारायण देखील होतं त्यामुळे जो अखंड दिवा आहे तर तोच मी पूजेमध्ये यूज केला होता। आणि हा अखंड दिवा जो आहे तर हा खरंच खूप युजफुल म्हणजे आहे, कारण जेव्हा ही हवा वगैरे सुटते तर याच्या भोवती म्हणजेच काच आहे त्यामुळे तो दिवा विझत नाही आणि अखंड चालू राहतो। त्यामुळे माझ्या प्रत्येक पूजेमध्ये मी हाच दिवा यूज करत असतो। आणि त्यानंतर सर्वात पहिल्यांदा मी स्वामी सेवा करून घेतली, म्हणजेच सर्व जी देवांची फोटो होती तर ती देखील मला क्लीन करायची होती तर ती देखील मी क्लीन करून घेतली आणि त्यानंतर त्यांना देखील मी फुले अर्पण केली। त्यानंतर जो मंगल कलश होता तर त्याला देखील मला पानं लावायची होती तर ती देखील मी लावून घेतली। आणि यानंतर मग आता पूजा मांडणीसाठी सुरुवात केली। तर आपण स्वामी महाराजांचे म्हणजे पारायण कशा प्रकारे करायचे आहे तर जेव्हाही आपण स्वामी समर्थांचे पारायण करतो तर आपल्याला संकल्प करावा लागतो की आपण ते पारायण कशासाठी करत आहोत, किंवा आपण म्हणजेच जर स्वामींचे गुरुवार करणार आहेत म्हणजेच मागे मी स्वामींचे 11 गुरुवार देखील केले आणि ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करेन। तर ते आपल्याला पहिल्यांदा संकल्प करून म्हणजेच आपल्याला पारायणाची म्हणजेच पूजा मांडणी सुरुवात करावी लागते। तर मला म्हणजेच काही संकल्प करायचा नव्हता, कारण माझं पारायण म्हणजे असं मी
आणलेलंच होतं, त्यामुळे जी काही पूजा मांडणी होती तर तीच करायची होती आणि जे वाचन होतं तर ते कंप्लीट करायचं होतं. तर सर्वात पहिल्यांदा मी जो महाराजांचा फोटो आहे तर तो देखील क्लीन करून घेतला, कारण आजच्या पूजेमध्ये मला म्हणजे तो ठेवायचा होता. त्याचबरोबर जी महाराजांची मूर्ती होती तर म्हणजे पहिल्यांदाच आता मी ती माझ्या पारायणामध्ये ठेवणार आहे, कारण जेव्हापासून मी महाराजांची मूर्ती घेतली होती तर तेव्हापासून मी पारायण केलं नव्हतं. तर आज आता पहिल्यांदा पारायण करणार आहे, म्हणजेच स्वामी महाराजांची मूर्ती घेतल्यापासून. कारण अगोदर जेव्हा माझे 11 गुरुवार चालू होते तर तेव्हा महाराजांचा जो फोटो आहे तर तोच मी पूजेमध्ये ठेवायचो. आता त्या सर्वात पहिल्यांदा मी खालती म्हणजे लाल वस्त्र अंथरून घेतलं, त्याच्यावरती जो महाराजांचा फोटो होता तर तो मी क्लीन करून घेतला. त्यानंतर त्यांच्यावर देखील मी अष्टगंध कुंकू लावून घेतलं, थोड्याशा अक्षता मी खाली ठेवल्या आणि त्यावरती मी फोटोला विराजमान केलं. त्यानंतर म्हणजेच फोटो थोडासा हलत होता, कारण त्याला मागच्या साईडला स्टँड नाही आहे, त्यामुळे जे गजांतलक्ष्मी होते तर ते मी म्हणजे फोटोच्या दोन्ही साईडला 2 ठेवले, जेणेकरून तो स्टेबल राहील. त्यानंतर मी वस्त्र देखील अर्पण केले. त्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना करायची होती, म्हणजेच आपली कोणतीही सेवा गणपती बाप्पांच्या पूजेशिवाय अधुरीच राहते. त्यामुळे तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती किंवा गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या जागी सुपारीची देखील स्थापना करू शकता. तर जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे माझ्या देवघरामध्ये तर ती खास करून मी अशा पूजेसाठीच घेतली होती, कारण जेव्हाही आपण कोणतीही पूजा करतो तर तेव्हा आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करावीच लागते. त्यामुळे खास करून गणपती बाप्पांची मूर्ती मी पूजेसाठीच घेतली होती. तर सर्वात पहिल्यांदा मी गणपती बाप्पांच्या मूर्तीचा अभिषेक करून घेतला आणि त्यानंतर खाली पहिल्यांदा मी 2 पानं ठेवून घेतली, त्यावरती थोड्याशा अक्षता ठेवल्या आणि त्यावरती मी गणपती बाप्पांची मूर्ती विराजमान केली. त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला देखील मी हळदी कुंकू लावून घेतलं. त्याचबरोबर जे चंदन होतं तर ते देखील मी लावून घेतलं आणि जो मुलीचा धागा होता म्हणजेच कलावा होता तर तो देखील मी अर्पण करून घेतला. आणि यानंतर मग महाराजांची जी मूर्ती होती तर तिचा देखील मी अभिषेक करून घेतला. तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत करत महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक केला. आणि जेव्हाही आपण गणपती बाप्पांची कोणतीही सेवा करतो किंवा आपण गणपती बाप्पांना जेव्हा अभिषेक घालतो तर तेव्हा आपल्याला ओम गण गण गणपती नमः या मंत्राचा जप करत करत आपल्याला गणपती बाप्पांवर अभिषेक घालायचा असतो. तर गणपती बाप्पांचा अभिषेक करताना मी ओम गण गण गणपती नमः या मंत्राचा जप केला. त्यानंतर महाराजांची मूर्ती होती तर तिच्यावर अभिषेक करताना जे पुरुष सूक्त होतं तर ते देखील मी पठण करून घेतलं, म्हणजेच जेवढ्या काही सेवा माझ्याकडून होतात तर तेवढ्या मी करण्याचा प्रयत्न करतच असतो. त्यानंतर महाराजांच्या मूर्तीला स्वच्छ मी पाण्याने धुवून घेतलं. त्यानंतर त्या छोटा जो चौरंग होता माझ्याकडे तर त्याच्यावरती मी ती विराजमान केली महाराजांची मूर्ती. आणि जे छोटे वस्त्र देखील मी मागच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केले की अशा प्रकारे म्हणजे जे खास करून पूजा असतात तर त्यामध्ये आपण अशा प्रकारच्या वस्त्रांचा यूज करू शकतो. तर त्यासाठीच हे जे छोटे वस्त्र होते तर ते मी बनवले होते. तर सर्वात पहिल्यांदा मी त्या छोट्या चौरंग जो होता तर तो मी ठेवून घेतला, त्याच्यावरती जे छोटे वस्त्र होते ते मी ठेवले आणि त्यावरती महाराजांची मूर्ती ठेवली. त्यानंतर महाराजांना जे पांढऱ्या कलरचे वस्त्र होते तर ते मी परिधान केले. त्याचबरोबर जो मुकुट होता महाराजांचा तर तो देखील मी तुमच्यासोबत मागे शेअर केला, म्हणजे जेव्हा आषाढी एकादशी होती तर तेव्हा मी महाराजांसाठी मुकुट तयार केला होता, म्हणजेच पांढऱ्या कलरचा. तर तो देखील महाराजांना मी अर्पण केला. त्यानंतर महाराजांना देखील मी अष्टगंध लावून घेतलं. त्यानंतर कलशाची देखील स्थापना करायची होती. तर जो माझ्याकडे अष्टगणपतीचा तांब्या आहे तर तो मी पूजेमध्ये ठेवला, म्हणजेच खालती मी पहिल्यांदा अक्षदांची रास टाकली. त्यानंतर त्याच्यावरती मी तांब्या ठेवला. त्यामध्ये आपल्याला 1 रुपया, 1 सुपारी, थोडेसे हळदी कुंकू, थोड्याशा अक्षदा टाकायच्या आहेत आणि त्यावरती आपल्याला 5 खाऊची पानं म्हणजेच विड्याची पाने किंवा आपली जी आंब्याची पाने असतात तर ती देखील ठेवू शकतो, किंवा जी काही फुलांची पाने असतात तर ती देखील आपण मंगल कलशामध्ये ठेवू शकतो. तर जी जास्वंदाची पानं होती तर ती मला आज मिळून गेली होती, त्यामुळे जो मंगल कलश होता तर त्याला देखील मी तीच पाने लावली. आणि त्यानंतर जो कलशाची मला स्थापना करायची होती तर त्याला पण मी तीच पाने लावून घेतली. त्यानंतर जे महाराजांचे म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृताचं आपल्याला पूर्ण 21 अध्याय वाचावे लागतात, तर ते देखील मी वाचून घेतले. म्हणजेच महाराजांची पहिल्यांदा श्री स्वामी स्तवन मी वाचून घेतलं आणि त्यानंतर महाराजांची मी 1 माळ जप करून घेतली. यानंतर जे पुस्तक मला वाचायचं होतं म्हणजे श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत आपल्याला वाचावं लागतं, तर ते मी वाचून घेतलं. आणि त्यानंतर महाराजांची मी आरती करून घेतली. आणि म्हणजेच महाराजांना नैवेद्यामध्ये मी म्हणजेच गोडाचाच नैवेद्य केला होता, म्हणजेच दुधाचाच नैवेद्य मी दाखवला होता, कारण संध्याकाळी जेव्हा स्वयंपाक झाला त्यानंतर मी महाराजांना नैवेद्य दाखवणार आहे संध्याकाळचा. तर अशा प्रकारे आजची जी स्वामी सेवा होती तर ती महाराजांनी माझ्या हातून करून घेतली. आणि स्वामी सेवा करून देखील मला खूप छान वाटलं, म्हणजे जेव्हाही मी माझ्या म्हणजेच रूममध्ये पूजा वगैरे करतो तर तेव्हा माझं जे रूमचं वातावरण आहे तर हे खरंच खूप पॉझिटिव्ह होतं आणि मला देखील खूप छान वाटतं जेव्हाही मी कोणत्याही
भोवती अशा प्रकारची पूजा करतो आणि म्हणजेच वेगवेगळ्या पूजा करायला मला देखील आवडतं. त्यामुळे आता श्रावण सोमवार, पहिला जो श्रावण सोमवार होता तर त्याचा देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला. जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. आणि जो आता दुसरा श्रावण सोमवाराचा देखील व्हिडिओ करणार आहे तर तो देखील तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओंसोबत. तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.